छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शंभू महाराज की जय। माझ्या मित्रांनो, तुम्ही जर कधी भारत पाकिस्तानची फायनल मॅच बघितली असेल तर तिला जेवढी गर्दी नसते ती तेवढी गर्दी आज आपण आंबेगावकरांनी इथे केली आहे। आणि साहेब, आजच आपण विजयी झालो आहोत हे तुम्ही सगळ्यांनी खात्री बाळगा, कारण की पूर्ण जनता ही फक्तपणे देणाऱ्याच्या मागे असते, घेणाऱ्याच्या मागे कधी नसते। आणि देणाऱ्यांमध्ये साहेबांचा नंबर हा पहिला लागतो। मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आज आपण उपस्थित राहिलो आहोत या साहेबांच्या अष्टविजयाचा निर्धार करायला। आणि आपला निर्धार असा झाला आहे की कुठल्याही प्रकारे यावेळी मागच्या वेळी जे 1,22,000 मताधिक्य होतं, यावेळी 1.5 लाखाच्या आसपास आपण ते घेऊन जायचंय। जाणार का नाही? आपण हे सगळं 1.5 लाख मतदान का द्यायचंय? कारण हे द्यायचंय आपल्या आंबागावच्या विकासाला, आपल्या धरणाच्या प्रश्नाला। लोक म्हणतात आम्ही इथनं बिबट्या पळवून लावणार आहे, त्यांचं तुम्हाला कारण माहिती आहे का? ते धरणाला बोगदा पाडणार, आपलं पाणी घेऊन जाणार, तुमच्याकडे ऊसच पिकणार नाही तर बिबट्या कुठून येणार? आणि ज्या माणसांनी आजपर्यंत कुठली एकही निवडणूक लढलीच नाही अशांनी साहेबांपुढे उभं राहायची जे काय मूर्खपणा केला आहे। कोल्ह्याला द्राक्ष कायम आंबटच असतात। आजपर्यंत त्यांना जे काय मिळालं, 10 वर्ष त्यांना चेअरमन पद मिळालं, 7 वर्ष सभापती मिळालं, हे साहेबांनी दिलेलं दान होतं। आणि ज्यांनी दान दिलं त्याच्या पुढे मान उभं करून उभं राहत आहेत, यांची लायकी सुद्धा नाही की यांनी या निवडणुकीत उभे राहिलं पाहिजे। माझ्या ह्या जेवढ्या काय भगिनी आहेत, मी बऱ्याच 12,000 महिलांना सप्तशृंगी देवीला दर्शन नेलं आणि सांगितलं होतं की मी तुमच्याकडं एक दिवस भाऊबीज मागेल। आणि माझ्या बहिणींनो, मी आज मागतोय आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आणि आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही भाऊबीज म्हणून एक मत यावेळी साहेबांच्या पत्रात घालाल आणि साहेबांना मोठ्या संख्येने निवडून द्याल। तुम्ही विचार करसाल की आज मी सुद्धा तयारी करतो आणि मी का थांबलो? जेव्हा आपल्या आंबेगावच्या विकासाचा प्रश्न येतो, पाण्याचा प्रश्न येतो, तेव्हा निवडणूक महत्त्वाची नाही आहे माझ्या माऊल्यांनो। तुमच्या चेहऱ्यावरचा हसू, या म्हाताऱ्या लोकांच्या डोक्यावरची कडक इस्त्रीची टोपी हे महत्त्वाचं आहे। पैसे काय कधी कमवता येतील हो, पण माणसं, या माणसाने जे कमवलेला विश्वास आहे, साहेबांनी जे कमवलेलं इथं सर्वांना विश्वास दिला आहे की साहेब हे कायम आणि कायम आंबेगावच्या जनते पाठीमागे असेच पहाड्यासारखे उभे राहतील। आणि आपणही त्यांच्यासाठी कायम आपल्या मताचं दान हे त्यांच्या पर्यात कायम टाकणार। आणि आंबेगावची जनता साहेब तुम्हाला अष्टविजय हा कमीत कमी 75,000 मतांनी यावेळी मोठ्या संख्येने निवडून देणार, एवढंच सांगतो आणि तुमची रजा घेतो। धन्यवाद।